मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा जवळपास 15 ते 16 महिन्यापासून हा संघर्ष मराठा समाजाचा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या उद्देशानं मराठा समाज लाखोच्या करोडोच्या संख्येनं राज्य रस्त्यावरती उतरलेला आहे. शेवटी प्रत्येक मराठा समाजाचं लेकराचं हित आहे. मुलं आपले सुशिक्षित बेकार राहू नये, आपली मुलगी सुशिक्षित बेकार राहू नये, तिला नोकरी मिळावी, तिला उच्च शिक्षण मिळावं, यासाठी आरक्षणाची खूप गरज आहे. म्हणून मराठा समाजाचा हा लढा आज 15-16 महिन्यापासून सलग आणि सातत्यानं एकजुटीनं सुरू आहे. आजही मराठ्यांची ती जूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत ती कायम राहणार आहे आणि पुढच्याही भविष्याच्या काळातही अनेक प्रश्न असल्यामुळं मराठा समाज कायम एकजूट राहणार आहे. या मराठा समाजाला इतक्या एकजुटीनं ताकदीनं लढा लढला तरीही सरकारनं आजपर्यंत आरक्षण मराठा समाजाला, पूर्ण मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही. म्हणून पुन्हा एकदा आम्ही उपोषण करायचं ठरवलेलं आहे. आता अंतरवाली सराटीत इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. सामूहिक उपोषण या पद्धतीचं असणार आहे की ज्यांना स्वतःच्या मनानं बसायचंय त्यांनीच उपोषणाला बसायचंय. नाही कुणी बसले तरी नाराज होण्याचं कारण अजिबात असणार नाही. कारण काहींना आता जे आम्ही बघतोय बोलतोय तर काहींना भूक लागती, अमुक होतं, त्यामुळं काहीला सहन होत नाही उपोषण. त्यामुळं कोणाकडे हट्ट बळजबरी बंधन नसणारे की तुम्ही उपोषणच करावं. तुम्ही इथं येऊन बसले आणि पाठिंबाही दिला, आमरण उपोषण नाही केलं तरीही चालतंय. परंतु ज्यांची इच्छा आहे महाराष्ट्रभरात त्यांनी उपोषणला ते बसू शकतात. ज्यांची इच्छा नाही ते नाही बसलं तरी चालतंय, ते इकडं आले तरी चालतंय. दुसरा मुद्दा असा की राज्यभरात कुठंही उपोषण, कुठलाही प्रोग्राम आपण देणार नाहीये. सामूहिक उपोषण म्हणजे अंतरवालीतच होणार. गावागावात कुठलंही साखळी उपोषण, आमरण उपोषण होणार नाहीये. त्यामुळे एकाच ठिकाणी मराठ्यांनी ताकद लावायची. कारण शेवटी आता किती दिवस आंदोलन करायचंय म्हणून पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी याच ठिकाणी अंतरवालीतच आमरण उपोषण करायचं. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत. राजकारणासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या एकजुटीचा फायदा सरकारनं उचललेला आहे, परंतु जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण दिलेलं नाही. म्हणून आजच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि अंतरवाली सराटीतून महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाच्या वतीनं सरकारला विनंती, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला, सरकारला हात जोडून विनंती की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही तातडीनं मान्य करा. पहिली आमची मागणी आहे, पहिल्यापासून आहे तीच आता पुन्हा एकदा सांगतोय आम्ही की महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेतकरी सगळा म्हणजे कुणबी, म्हणून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अध्यादेश तातडीनं त्यांनी या अधिवेशनात पारित करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं. दुसरं की हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे औंध संस्थांमध्ये काही पुरावे, हे सगळे गॅजेट म्हणजे दुसरी मागणी की राज्य सरकारनं ते तातडीनं त्याची अंमलबजावणी करावी. या ह्या दोनही मागण्याची. तिसरं की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं तातडीनं करणं आवश्यक आहे. कारण आता 1 वर्ष होत आलंय सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढून. काहीही कारण नसताना सरकार विनाकारण मराठ्यांना विटीस धरतंय आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करत नाहीये. त्यांनी अधिसूचना काढली, आता त्यांनी तातडीनं सगळे सोयरीची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आणि या अधिवेशनाच्या काळात त्यांनी करावं ही सरकारला अंतरवालीतून आमची मराठा समाजाच्या वतीनं राज्यातल्या विनंती. कारण या राज्यातला मराठा समाज सगळा कुणबी. चौथी मागणी की 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच, हा 2004चा अध्यादेश, त्याच्यात काय दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या करून त्याच्यात सुलभता आणून तोही कायदा लागू करावा. कारण कुणबी म्हणजे शेतकरी. या राज्यातला सगळा मराठा समाज हा शेतकरी म्हणजे कुणबी. पूर्वी त्याला कुणबी शब्द होता, आता सुधारित शब्द त्याला शेतकरी आला. म्हणून या राज्यातला मराठा समाज शेतकरी असल्या कारणानं 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून
राहिलेला मराठाही आरक्षणात घालता येतो, जशा की ओबीसीच्या काही जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून ओबीसी आरक्षणात घातल्यात. आम्हाला ओबीसी आरक्षणात घालायची आवश्यकता नाही, कारण पूर्वीपासूनच आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत. 83 क्रमांकाला म्हणजे 1881 पासून मराठा समाज हा आरक्षणात. त्यामुळे मराठा समाज, कुणबी हा शेतकरी एकच आहे दोन्ही सुद्धा, म्हणून मराठा आणि कुणबी एकच असल्या कारणानं अध्यादेश पारित करून तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं. सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं, कारण हे सरकार त्याही वेळेस होतं, आता पण तेच आहे. त्याच वेळेस सरकारनं सांगितलं होतं की म्हणजे 5वी मागणी, की सरकारनं सांगितलं होतं की सरसकट केसेस आम्ही ह्या मागे घेऊ. आतापर्यंत केसेस मागे घेण्यात आलेले नाहीयेत. लाखो पोरं विनाकारण द्वेषापोटी, द्वेष भावनेतून सरकारनं विनाकारण पोरं, आमचे लाखो पोरं गुंतवले. त्या केसेस सरकारनं तातडीनं मागे घ्यावा. 6वी मागणी त्यांच्याकडे अशी आहे की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली, जस्टिस शिंदे साहेबांची समिती, त्या समितीला मुदतवाढ दिली, परंतु त्यांना ते काम पूर्ण बंद आहे राज्यात. सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, या अंतरवाली आंदोलन स्थळाहून, की तुम्ही तातडीनं शिंदे साहेबाची समितीला नोंदी शोधायचं काम सुरू करायला लावा. जे तुम्ही कक्ष स्थापन केले होते प्रमाणपत्र नोंदी सापडल्याच्या नंतर तातडीनं द्यायसाठी, ते बंद पडले, तेही सुरू करा. गाव लेवलवर तुम्ही नोंदी सापडल्याच्या नंतर अभियान ठेवली होती वितरित करण्याचे प्रमाणपत्र. ग्रामपंचायतला नोंदी सापडल्याच्या ते एक कागद चिटकायचे, ते सगळं बंद करण्यात आले, ते तातडीनं सुरू करा. प्रमाणपत्र कित्येक तरी रोखून धरलेत कुणबींच्या नोंदी निघालेले, ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी तातडीनं सरकारनं आदेश द्यावे, ही आमची सरकारकडे मागणी आहे. व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाहीये, ही आमची सरकारकडे मागणी. सरकारला विनंती आहे की शिंदे साहेबाची समिती ही तातडीनं तिला 1 वर्षाची मुदतवाढ द्या आणि तिला नोंदी शोधायच्या कामात लावा. मनुष्यबळ कमी पडतं, ते मनुष्यबळ पण वाढवा. फारसी भाषेमध्ये, मोडी लिपी भाषेमध्ये नोंदी आहेत, उर्दू भाषेत आहेत, ते अभ्यासकही तातडीनं सरकारनं त्यांना द्यावेत. या आमच्या सरकारकडे मागण्या आहेत. 7वी मागणी अशी आहे की सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलंय मराठा समाजाचं. कारण एससी-बीसी आरक्षण मागितलं नव्हतं तरीही दिलं, हरकत नाही, आमची हरकत नाहीये त्याला. परंतु आमचं मत आहे की सरकारनं तातडीनं ईडब्ल्यूएस लागू करावं, कारण त्या एससी-बीसीचं आम्ही मागितलं नव्हतं. आणि कुणबी असे 3 ऑप्शन ठेवावे. ओबीसीचा आरक्षणाचा ऑप्शन ठेवावा म्हणजे कुणबी, दुसरा एससी-बीसीचा पण ठेवावा आणि ईडब्ल्यूएसचा पण. हे 3 ऑप्शन ठेवा. विद्यार्थ्यांना जे योग्य वाटेल ते घेतील. 3 ऑप्शन सुरू ठेवा. ईडब्ल्यूएस सरकारनं सुरू करा. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे यापूर्वीच दिलेल्या, सगळ्याच्या सगळ्या त्या मागण्या दिलेल्या असल्यामुळं सरकारकडे निवेदन आहे. आणि तसं निवेदन आम्ही पुन्हा उद्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, जालन्याच्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून, एसपी साहेबांच्या माध्यमातून पुन्हा उद्या आम्ही एक सरकारला निवेदन देणार आहेत. त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या मागण्या आमच्या मराठा समाजाच्या, कारण त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड करायचं राहिलं की देवदेवतांमध्ये खूप पुरावे आमचे सापडलेले, ते आणखीन लागू केलेले नाहीये. हैदराबादवरून गॅजेट आणले, तेही लागू केलेलं नाहीये. कित्येक तरी पुरावे सापडलेत, तेही सरकार ग्राह्य धरत नाहीये. सरकार जे जन्म मृत्यू दाखल्यावरती कुणबी म्हणून हे, तेही ग्राह्य धरत नाही. आता काही कळीचा मुद्दा एक सरकारच्या निदर्शनाचा असा आणून देतो की पूर्वीचे तालुके आणि जिल्हे वेगळे होते. आता काही लोकांचं काय झालंय, जिल्हे तुटले, त्यामुळं त्या जिल्ह्यातले लोक या जिल्ह्यात सहभागी झाले. कारण तो त्यावेळेस त्यांनी जो एरिया केला होता जिल्ह्याचा, त्याच्या आत काही लोक जिल्ह्यात दुसऱ्या गेले, काही त्यात राहिले, काही तालुके तुटले मतदारसंघानुसार. त्यामुळे या तालुक्यातले लोक या तालुक्यात गेले, तर त्यांच्या प्रमाणपत्राला प्रॉब्लेम यायला लागलाय. सरकारनं जाहीरपणानं एक निर्णय करावा, या महाराष्ट्र राज्यात कुठेही नोंदी सापडल्या त्याच्या, तरी त्याला प्रमाणपत्र त्याच्या तालुक्यात वितरित करण्यात यावं ताबडतोब. तिकडच्या तहसीलला गेलं तर ते म्हणजे तुमचं गाव इकडच्या तालुक्यात आहे, इकडच्या तालुक्यात आलं तर ते म्हणजे पूर्वी तुम्ही तिकडे होतात. म्हणजे हे जे जाणून बुजून मराठा समाजाला विटीस धरले ना, हे सरकारनं थांबावं. या सरकारकडे आमच्या मागण्या आहेत. या 8-9 ज्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या सरकारनं तातडीनं मंजूर कराव्या. आणि जे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले
त्या बांधवांचे आणखीनही काही जणांचे निधी दिलेले नाहीयेत आणि त्यांना सरकारी नोकरी देण्याचं कबूल केलेलं एकाचीही दिलेली नाही. तोही तातडीनं सरकारनं निर्णय करावा ही सरकारला आमची आंतरवालीतून विनंती आहे मराठा समाजाच्या वतीनं. तसं आम्ही अधिकृत निवेदनही पुन्हा एकदा देणार आहे, पुन्हा एकदा आम्ही सरकारला देणार आहे. यापूर्वी दिलेलं आहे कारण तेच सरकार होतं, त्यामुळे मागण्या माहीत असण्याचं नसण्याचं काही कारणच नाही, कारण चर्चा त्याच्यावर पूर्ण झडलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या काय सरकारवर बरोबर चर्चा झडल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या याच मागण्यावर, तरी पण आम्ही पुन्हा एकदा सरकारला निवेदन देऊन त्यांना आमच्या अधिकृत मागण्या पुन्हा एकदा देणार आहेत. आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे, आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025 ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आंतरवालीत करतोय. कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत. त्यामुळं 25 जानेवारीला 2025 ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे. इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत, तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसता सरकारला इतके वाईट वाटेल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय. तुमचे डॉक्टरांना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार. आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती, तुम्ही आतापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला आंतरवालीत दाखवा. घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचं. राज्यभरात एकाही मराठानं 25 जानेवारीला घरी थांबायचं नाही. नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, मजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025 ला आंतरवाली गाठायची. आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं. सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय, कारण भरत्या आहेत, ऍडमिशन आहेत, पोरांचे हाल व्हायला नको. कारण तुम्ही ज्या एकजुटी आतापर्यंत दाखवल्या, या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोड नव्हता. इतक्या ताकदीनं आपण एकत्र आला होता. एकदा पुन्हा हात जोडून विनंती, एकदा पुन्हा शक्ती दाखवा. 25 जानेवारीला सगळ्यांनी आंतरवालीत यायचं. ज्याला उपोषणला बसायचं ते बसा, कोणाला बंधन असणार नाहीये. ज्याला नाही बसायचं ते बसू नका, पण आंतरवाली ही 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा. स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा आहे, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं. 25 जानेवारी चलो आंतरवाली. इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली. कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाहीये. कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते, ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीयेत. कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं ही होता. त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचं. मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो, सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं. दुसरं काम, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायची. आपलं गाव आपणच बैठक घ्यायची. माझं गाव माझी जबाबदारी. या पद्धतीनं मराठा सेवकांना राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचंय आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची. आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं. आपण आपल्या गावात घराघरात जायचं. तिसरं काम, पत्रिका छापायचे आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला आंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब येण्याचं आमंत्रण द्यायचं.
मूळ वाटे दिल्यासारखं, तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं. मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, रिक्षा असन, ट्रक असन, टेम्पो असन, ट्रॅक्टर असल, पिकअप असल, टेम्पो असल, जे काय वाहन असेल ते, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025 ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठ्याल्या 25 जानेवारी 2025 ला सगळे वाहन आपले अंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम, 25 जानेवारी 2025 ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाहीत. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा, ही हात जोडून विनंती सगळ्या 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा अंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे या राज्यात. पुन्हा एकदा त्याच ताकदीनं गरीब मराठा एकजुटीची ताकद दाखवून असा उसळणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्या रावल्याला यायला जायला अडचणी येतील, वाहन नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार आहे. आणि इथं 25 जानेवारीला हे आमरण उपोषण माझं सुरू होणार आहे. ज्याला बसायचं त्याने मनानं बसा, ज्याला नाही बसायचं त्याने बसू नका, बंधन नाहीये. 24 जानेवारीलाच इथं गर्दी होणार आहे. कारण 24 जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग, गोरगरीब मराठा हे सगळा व्यावसायिक समाज हे रात्री सगळे गोरगरीब सुद्धा इथं रात्रीच येणार. त्याच्यामुळे सरकारला आता माझी शेवटची एक विनंती, 25 जानेवारी 2025च्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी हो गरीब मराठा समाज सरकारला भारी भरणार. तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावणार. आम्हाला खवळून घेऊ नका, आमच्या शब्दावर पाय देऊ नका. ही देवेंद्र फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला आणि अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याविषयी आकस द्वेष असेल तर सोडून द्या. आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे. आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही. पण जर तुम्ही 25 जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहेत त्या भंग तुम्ही केल्यात. आमच्या ज्या तुमच्याकडून आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्यात. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली, मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही, हे तुम्हाला जाहीरपणानं सांगतो. 25 जानेवारी पर्यंत तुम्हाला आता सूट आहे. तोपर्यंत तुम्हाला 2 महिन्याचा आम्ही वेळ दिलाय. कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण. या 2 महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीस लावायचे. आम्ही ऐकून घेणार नाहीत. त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही. आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो, 25 जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाहीत. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकच आहे हाही अध्यादेश पारित केलेला नाही. 1 वर्ष पूर्ण होत आहे 26 जानेवारीला. म्हणून आपण 25 जानेवारीला सुरू करतोय आमरण उपोषण. आणि मराठा समाजाचे सुद्धा काम आहेत. राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो, 25 जानेवारीच्या आत सगळे काम उरकून घ्या. टोटल एकही काम ठेवू नका. जितक्या दिवस बसायची वेळ आहे ना आता तितके दिवस मराठा समाज आपण बसायचं. यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या तेवढे सांगतो आणि मी थांबतो. पहिले की काम सगळे उरकून घ्या. आमरण उपोषणाला बसा नका बसू. पण ज्यांना ज्यांना इथं बसायचंय, बसून राहायचंय, त्यांनी मुंबई सारख्या तयारीने या. आपण आपलंच सरपण फिरपण सगळं भाजी भाकरीच इथंच घेऊन यायचं, इथंच करायचं, इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. आरक्षण घेईपर्यंत तिथून उठायचंच नाही, वापस जायचंच नाही. त्यामुळे काम सगळे उरकून घ्या. तुम्ही उपोषणाला नसला तरी चालत, तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता. आपलं सगळं साहित्य घेऊन या. मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो,
इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे तिथं कायमस्वरूपी त्यांच्यासाठी सांगतोय, आपलं सगळ्या वस्तू घेऊन याच्या, पाण्याच्या, जेवणाच्या, सगळ्या हातरायच्या, पांघरायच्या, सगळ्या. काही जण गाडीतच झोपत येईल, काहीला जागा मिळाली तर इकडे झोपतील. त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या. कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही, कुठं हॉटेलाला मुक्कामाला जायचं नाही. किती श्रीमंत असला आणि किती गरीब असला, कुठं हॉटेलवर झोपायला जायचं नाही, जेवायला पण जायचं नाही, कुठं चहा पाणी घ्यायला जायचं नाही. आपलं साहित्य संघ घेऊन यायचं, पाण्याची व्यवस्था येतानाच करून घ्यायची, जार घेऊन यायचे, सगळ्या गोष्टी इथं घेऊन यायच्या. कुठे जायचं नाही, कारण गोर गरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. श्रीमंत गेला इकडे झोपायला, गरीब गेला तिकडे झोपायला, कुठं हॉटेलवर झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. चटणी भाकरी इथंच खायच्या, नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं. इथे एकजुटी नाही. तुमच्यात असेल क्षमता, दम धरायची ताकद, तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्याच्या विरोधात जाऊन एकाने उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर आहे, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाला असं वाटतं हेच पोरग आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हे शब्द आहे माझा तुम्हाला. ही हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून आहेत त्या मी पूर्ण करणार आहे. मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणा करावं. मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागला. माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो, पण माझा मराठा समाज सांभाळा. काही झालं तरी मी हटणार नाहीये. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही. पहिल्यांदा मी 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत, कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत. उठायला पायऱ्या चढायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला 2-2, 4-4 माणसं लागते. त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे. एखाद्या दिवस माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात. मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कोणी रुसू नका. कुटुंबाला पण सांगतो, या समाजासाठी तुम्ही, मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. माझ्या समाजालाही सांगतो, तुम्ही समाजासाठी, आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. किंवा लढा कधीही बंद पडू देऊ नका. आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही, ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार आहे. पण मी मात्र मॅनेज होऊन फुटणार, गद्दार होणार नाही. मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायात चिरणी विनंती माझी की 25 जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी आंतरवालीच्या, ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. सगळे कामं धंदे बंद ठेवा. 4-4, 1-1, 2-2 दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार. आपल्या समाजाचं कल्याण होईल. सगळे मराठी राज्यातले, कानाकोपऱ्यातले, मुंबई असन, कोकण असन, खानदेश असन, विदर्भ असल, मराठवाडा, मुंबई, पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी, नोकरदार, कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी आंतरवालीकडे, शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं आंतरवालीत या 25 जानेवारीला. आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा. तालुका भर करा, जिल्हा भर करा, राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फिरा. यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची, दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घरापर्यंत जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी आहे. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले, कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवालीत या. माझा शेवट झाला तरी चालन, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय माझा हटणार नाहीये. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी या सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे. पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचारा. 21 ऑक्टोबर 2023 ला आता तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःच म्हटलं होतं की ईडब्ल्यूएफ नावाचं बिल्लू सरकारनं आणलं
आणि ईडब्ल्यूएस हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगाने आपलं वक्तव्य झालं आणि त्यावर आपल्याला ईडब्ल्यूएस चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं. आणि आता 7 मागण्या तुम्ही पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यूएस द्या. दादा मी हे आज म्हणत नाही, मी पूर्वीपासूनच सांगतो सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. बाजू नकोच, हे नको ते पण नको, पहिल्यापासून म्हणणं आहे. पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीये. आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही, कारण ते केंद्रापर्यंत आहे. मग आमचं ओबीसीचं कुणबीचं आता तुम्ही काय केलंय, एसीबीसी दिले सरकारनं, ते राज्यापुरतं. आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले. तुम्ही ईडब्ल्यूएस रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी, ते आपल्याला ईडब्ल्यूएस पाहिजे. ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यूएस लागू करा. कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमचं कुणबीचं दिलं, जे आमच्या हक्काचं आहे, ते आमचा हक्क आहे. आम्ही ओबीसीतून नाही मागत, ओबीसीतच आहेत आम्ही. आमची फक्त अंमलबजावणी करायची. 1881-84 पासून आम्ही ते द्या म्हणतोय आम्ही. मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकारमुळे, कारण त्यांनी एसीबीसी दिल्यामुळे ते ईडब्ल्यूएस रद्द झालं. यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं. चूक सरकारची, त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो, बाकी काय नाही. त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं. याला दोषी जबाबदार कोण आहे? सरकार. एसीबीसीचं मागितलंच नाही ना. तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं? तुम्हाला द्यायचंच नव्हतं ना सांगितलं. तुम्ही लाभला आमच्यावर. आम्ही मागतोय कोणचं तुम्हाला की कुणबी आरक्षण. जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग राज्यातला सगळा. मग शेतकरी म्हणजे कुणबी. पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेतकरी आला. आम्ही सगळे शेतकरी आहे. आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत. म्हणून आमच्या हक्काचं द्या. आम्हाला जर ते दिलं, 83 क्रमांक कुणबी आहे, कुणबी मराठा एक आहे. पोटजात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते, पोटजात उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून. मग तुम्ही ती घालत नाहीये. मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणतात हे घेणं देण्याचं सांभाळायला लागतंय. पुढे एसीबीसी ईडब्ल्यूएस तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण द्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आमचे पोरं अधिकारी बनते ना, हे म्हणणं आहे सरकार. हे सरकार दोषी आहे. पाटील साहेब, तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लढा करता. तेच सरकार, तेच मुख्यमंत्री कारकून पाठवून त्याच ठिकाणी बसलेले. तुमचंही आंदोलन आंतरवालीतून त्या ठिकाणाहून सुरू आहे. तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं, मग ह्या सरकारने तेच व्यक्ती आहेत, त्याच गोष्टी आहेत सगळ्या. तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी मान्य होईल? हे बघा, मागं पण तेच होतं, आता पण तेच आहे. नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं नाही. सगळे तेच आहेत. पहिल्यांदा तेच चालित होते, आताही तेच चालक आहेत तेच आहेत. बदल नाही. परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं नवीन सरकार आहे. म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला, त्यांनाही संधी दिली पाहिजे. त्यांना दिली ना, मग यांना का संधी नाही? म्हणून आम्ही 2 महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिलाय. त्या 2 महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं. मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू नये. की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं? येऊ द्या ना 25 तारीख, कळन त्यांना. पूर्वी तेच होते, आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. पूर्वी तेच होते, आता पण तेच आहे. हा, दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं आता काय होईल कसं होईल. पूर्वी तेच होते, आताही तेच आहेत. मराठ्यांच्या पुढे कोणचं सरकार नाही 70 वर्षातलं. शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळत. पण मी ओबीसीतून आरक्षण घेणार. पाटील साहेब, त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा तो तुम्ही पुढे घेऊन जातोय की निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असेल तर त्याच्याशी दृष्ट घेतात सगळे राजकीय पक्ष. तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिलं तर ते सत्तेवर बसलं. आता खरंच निवडणूक नाही, मग तुम्हाला एंटरटेन करायचं, तुम्हाला घाबरायचं काय कारण? मराठ्याने जाणलं त्यांना. मराठ्याशिवाय सत्ता येत असते का राज्यात कोणाची? मराठ्याने मन बरं म्हणा एखाद्या आमदाराला, तुला मराठ्याने मतदान नाही केलं दाखव बरं एखादा. आणि ज्या मराठ्याने मतदान केलं ते आता गचुराला धरून बाहेर काढतील ना. तो लेकराचं कल्याण झालं, आमच्या लेकरासाठी भांडायला चल. पळड्याला असूनच निवडून आणल्यास दोघांनी मतदान घेतलंच ना. असं कसं काय होऊ शकतं? मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार. त्यांनी जर घेतला मग त्यांना कळण पुढं काय असते. तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे? कारण फडणवीस आता मुख्यमंत्री, पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती आता त्यांना वेळ दिला. त्यांना पण 25 तारखेपर्यंत वेळ दिला. एक शब्द बोललो नाही. त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं, आताही बोललो नाही. सरकार आल्यापासून 25 जानेवारी पर्यंत ब्र शब्द काढलेला नाही. बेमानी मराठा समाजाबरोबर झाली
की सामना मराठ्यांचा आणि सरकारचा. सरकार की फडणवीस. आता ते मी आता बोलायला होतो 25 तारीख आली लगेच भाऊ. आता वेळ तर द्यावा लागेल ना 2 महिन्यात. सरकारकडून आणखी आशावादी आहेत का नसायला पाहिजे? त्यांच्याकडून पण होतो. हे पण तेच आहेत, का नसायला पाहिजे? कारण देणार तेच आहेत. भांडण धरावं लागेल तर पडलेल्यांशी नाही, सत्तेत असणार अशी मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार. आम्ही सरकारकडे करायलो, आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही. आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील. मराठ्यांना बेदखल करणार नाहीत, कारण सत्तेवर बसायला मराठाचे. त्यामुळे त्यांना हे करावं लागेल. त्यांनी जर नाही केलं त्यांना 25 जानेवारीच्या नंतर मग कचका कळल. आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही देऊ. तुमचा सुपडा साफ कुणाचा करायचा होता? मग आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं त्यांनी याचा केलं, तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता? सगळ्याचाच यांचा. पण आमचं समीकरण जुळलं नाही राव. आमचं जुळलं असतं तर मग यांना कचका दाखल असताना. कारण दोन्ही आमच्या कोण बोलत नाहीत, म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच. आता आमचं समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही तर सुपडा साफ कसा करणार? मैदानात सुपडा साफच दाखल असतं मग. तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा. तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरचं वक्तव्य सुद्धा होतं की सुपडा साफ होणार. हे बघा, मी काय असं करत नाही. भांड काय म्हणते ते गाड घ्यायला जायचं, कुंकडे टाकला पाहिजे, ते तर फुसके धंदे. मी जाहीरच सांगितलं, मी कोणाला कधीच पाडा म्हणलेलं नाही, लोकसभेला नाही विधानसभेला. स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही. मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तुला सांगितलं होतं याला म्हणून. मी माझ्या शब्दावर ठाम असतो, कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही. त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तो सुपडा साफच केला असतो. पण आम्ही मैदानात नव्हतो, समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही. मग आम्ही याला पाळणं त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असूच शकत नाही. हा, मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं, तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मराठा बंधन मुक्त केला होता. कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही. पण मराठ्याशिवाय या राज्यात सत्तेत कोणी येऊ शकत नाही, असा एक आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान. 25 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार? आता मी आरामच करावं लागेल. कारण मी आता लोकांना भेटणार काय? नाही, भेटी तर होणारच आहेत, करणार तर आहेच. भेटी तर करणारच आहेत, नाही असं नाही. जसं जितकं सहल होईल तितकं करणार. सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही, कारण मी जितकं समाजाला मानतो ना, हे शब्द मी हमेशा म्हणतो, तितकाच मी मीडियाच्या बांधवाला सुद्धा मानतो. कारण खूप लावून धरलेलं आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा. म्हणून मला खरंच शरीर साथ नाही देत. 2 दिवस जर दौरा केला ना, मला 5-6 दिवस सलाईन घ्यायला. मला आता चॅनल समोर नाही बोलायला पाहिजे, कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला, खूप दुःख होतं. आणि माझ्या समाजाला त्रास झाला की मला लय दुःख होतं. मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडिया समोर जास्त दाखवतच नाही. पण गेलो ना, माझं इतक्या अंगात आग होती, अंग टाकतं, हातपाय एखाद्या वेळेस सरळ होत नाही तर हात टाकतो. मला लय भयंकर त्रास. म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी जाणार आहे. गाठी भेटी पण घेणार आहे, पण जितकं शक्य होईल तेवढं. पूर्वीसारखं मी 20, 25, 25 दिवस सलग नाही फिरू शकत, कारण मी जाऊन बघितलं गावोची गाव जसाला तशी आहेत. मी आता जातोय ना, आम्ही गाव खेड्यातले सगळे मराठी जसाला तसे हालतच नाही. ते डायरेक्ट म्हणतात नाही लढ निवडणूक आणि काय देणं घेणं नाही, संपला विषय. आपला का धंदा नाही म्हणते. आपल्याला आरक्षण पाहिजे. राजकारण आपला धंदा नाही, आपल्याला आरक्षण पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहेत. गावोगावी जातो तेवढेच फुल लोक आहेत. आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षीला आहेत, तेही दाखवतात जशाला तसे फुल लोक आहेत. हा, जे आमच्या गरिबाच्या एकजुटीवर आले होते काही नमुने लय गोताळा, ते एखाद्या नाराज आहेत का काय वाटतंय, कारण त्याला काही सापडलं नाही. आपल्याकडे सापडत नसतं. जातीला सापडलं पाहिजे, तुला सापडायसाठी नाही एकजूट. असे लय मोठे एखाद्या वेळेस वाटतंय तसं. काही जण बरं का, बरं सगळे नाही, काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटतं बैठका घेताना त्यांनी. कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणार आहे ठेव नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता कळून. मग तवा तुमच्या विरोधात बोलते नाही नाही येणार नाही, नाही येणार नाहीत. ते कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटलं व्हावं. हा, ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे, ज्याला पक्षाकडून काही साधायचंय, कमवा कमी काढा काढी दुकानदाऱ्या, हे बोलू शकते भाऊ. त्याला जात मोठी नाही,
पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे, त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं, तो मात्र बोलू शकतो. पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही, हे सामान्य मराठा ठाम आहे. पण आता काही असू शकतं, स्वार्थासाठी रक्तावर सुद्धा उलटू शकते, असू शकतं. आता ते काय बाकीच्यांचं मनाचं काही सांगू शकत नाही. पण शक्यतो जे आमची एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते ते जर नाही आले पुन्हा याच्यात, तर बोलणार नाहीत. कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे, असेच ते पण होते. कारण मराठ्यांच्याच रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही आणि उलटणार रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही. 7 वेळा तुम्ही उपोषण केलं, अनेक दिवस उपोषण केलं. ते 7 दिवसात 7 वेळाचं उपोषण, अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, याकडे कसं बघता तुम्ही? आता पुरी व्हायला पाहिजे, आता पुरी व्हायला पाहिजे, हे आता पुरी व्हायला पाहिजे. हो, हे आता पुरी व्हायला पाहिजे. कारण आमच्या समाज सुद्धा काही सहन, आम्ही काय अन्याय सहन करायला नुसते जन्मालेलं नाहीत, नुसतेच मार खायचे रट्टे द्यायचे एवढ्यालाच नाहीत. आता ते डोकं बी लावायचं नाही. एकाही पोराला राज्यातल्या बोट नाही लागला पाहिजे, एकाही पोराला बोट नाही लागला पाहिजे राज्यातल्या मराठ्यांच्या. नसता मराठ्यांचा संयम सुटल मग.